एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या होत्या। मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर त्यांच्या अनेक योजना गुंडाळण्यात आल्या। आता तर त्यांनी मंजुरी दिलेले प्रकल्पच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेली 14 तलाव संवर्धनाची योजनाच रद्द केली आहे। 244.15 कोटी रुपयांची योजना होती, त्यापैकी 73.31 कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आले होते। काही ठिकाणी तलाव संवर्धनाचं कामही सुरू झालं होतं, तरीही प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्याचं सांगत ही योजना रद्द करण्यात आली। आधी शिंदेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना बंद केल्यावर आता शिंदेंनी मंजूर केलेले प्रकल्पही बंद केल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते। माजी मंत्री दीपक सावंतांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी प्रकल्प बंदचा निर्णय का घेतला हे पंकजा मुंडेंना विचारावं असं त्यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पर्यावरण विभागाच्या वतीने 11 तलावांना मान्यता दिली होती, मात्र मंत्री पंकजा मुंडेंकडून हा प्रकल्प रद्द करण्यात आला। मला कल्पना नाही आहे, मी त्याची माहिती घेऊन सांगेन आपल्याला। हे बघा, हा प्रश्न मला वाटते की पंकजाताईंना विचारला तर योग्य होईल, कारण हा त्यांनी का निर्णय घेतला हे त्यांना जास्त माहिती असेल आणि मी याच्यावरती काही कमेंट्स करू शकत नाही। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होईल, त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांमधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं आहे। त्याच्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित निर्णय हा झाला असेल, मला माहीत नाही। त्याची माहिती घेऊन बोललेलंच योग्य ठरेल, परंतु कोणी कोणावर कुरघोडी करतंय अशातलं सरकारमध्ये अजिबात भाग नाही। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते। आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, साहेब आमचे उपमुख्यमंत्री आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं बॉन्डिंगनं सरकार चाललं।